संपूर्ण देशाचा विचका झालेला आहे, राज्याचा विचका झालाय. मला ना कोणाची सत्ता आहे आणि कोण विरोधी पक्षात आहे वगैरे, कोणाला सत्ता मिळवायची आहे, हा सगळा भाग बाजूला सोडा. आपण आपल्या राज्याचं काय नुकसान करतोय, आपण आपल्या देशाचं काय नुकसान करतोय. आज बेरोजगारीचं प्रमाण इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे, काही लक्ष आपलं त्याकडे. आज अजून पाऊस पडलेला नाहीये. महाराष्ट्र देशात अनेक ठिकाणी, खास करून महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती येणार आणि आमच्याकडे काय चाललंय, खासदार फोडणं, आमदार फोडणं, नगरसेवक फोडणं. आमची सत्ता कशी टिकेल, वाटेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, माणसं विकली जात आहेत. मला असं वाटतं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा विचार करायला नाही पाहिजे, जनतेने करायला पाहिजे, लोकांनी करायला पाहिजे. की ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही 4-4, 5-5 तास, 2-2 तास तिथे उन्हामध्ये त्या रांगेत उभे राहिला, तो माणूस 50-100 कोटीसाठी म्हणून विकले जातात. त्यांना पुन्हा तुम्ही परत उभे करणार का? आता ही जर समजा ते परत आले तर तुमची प्रतिक्रिया काय असणार त्याच्यावरती? एक जुनं वाक्य आहे ते, स्वाभिमान गेला ना की उरतात फक्त जिवंत प्रेत. आणि हे ज्या प्रकारचं राजकारण आता महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे सुरू आहे, भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय सांगणार आहोत? आम्ही विकले गेलो. म्हणून तुमच्या समोर ही परिस्थिती आली. माझ्याकडे आता एक आकडा आहे, खास करून तुमच्यासाठी आणलाय. देशात आत्महत्यांचं प्रमाण किती वाढलंय त्याचा आकडा इंडियन एक्सप्रेसचा रिपोर्ट आहे. काश्मीरमध्ये 16 लोकांनी आत्महत्या केल्या. मग अजून कुठेतरी जम्मूमध्ये, इथे तिथे सगळीकडे आले. प्रत्येक राज्याच्या दिलेले आहेत. कुठे 11, कुठे 42, कुठे 106 आत्महत्या मिझोराम या भागामध्ये. त्याच्यानंतर 615. त्याच्यानंतर तुमच्या गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये 15,000, गुजरातमध्ये 8,000. सर्वात जास्ती कुठे आहेत? 22,174. आज शेतकरी आत्महत्या करतायत, विद्यार्थी आत्महत्या करतायत, नीटचे पेपर फुटतायत. या नीटला जेव्हा आणली त्याच वेळेला आपण विरोध केला होता. आज लहान मुलं पळवण्याचा प्रकार वाढलेले आहेत. खासदार आमदार जसे पळवले जातात तशी लहान मुलं पळवली जातात, मुली पळवल्या जात आहेत, त्याचे व्यापार होत आहेत, त्याला परदेशी पाठवलं जात आहे, काही जणींना वेश्या व्यवसायाला पाठवलं जात आहे. एवढे सगळे प्रश्न आज आपासून देशासमोर उभे असताना आमच्याकडे काय चालू आहे? आमची सत्ता टिकावी म्हणून आम्ही करोडो रुपये टाकायला तयार आहोत. आम्हाला खासदार फोडायचे, आमदार फोडायचे, नगरसेवक फोडायचे. तुमच्या मताला किंमत काय? 0. कोण तुम्ही, कोण नाही. रांगेत उभं राहा, मेंढरासारखे मतदान करा, मोकळे व्हा. आज हे भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे, उद्या दुसऱ्या पक्षांकडनं सुरू होईल. काही दुसऱ्या इतर पक्षांकडनं अगोदर, ह्याच्या अगोदर पण झालेलं आहे. याला निवडणूक पण नाही. मी काय आमच्या मी बसलो असताना मी म्हटलं बरं झालं चला आपले खासदार निवडून आले. पण या पळवापळवीच्या राजकारणामध्ये आपण मूलभूत गोष्टी आपण विसरून जातो आहोत. आपण महाराष्ट्राचं अस्तित्व विसरून जातो आहोत, महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरून जातो आहोत, महाराष्ट्राची परंपरा विसरून जातो आहोत, देशाची परंपरा विसरून जातो आहोत. आणि चौबाजूने आम्ही काय बघतोय? आज या सगळ्या गोष्टी विकल्या जात आहेत. मी तुम्हाला आता एक आपल्या हे महावितरण ना, MSCB